हाय नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज कैवल्याचा वाढदिवस आहे ना, तर मग छोटंसं सेलिब्रेशन आहे. जास्त काही कोणाला सांगणार नाही किंवा काय नाही. आपलं छोटंसं घरातल्या घरात सेलिब्रेशन करायचं ठरलेलं आहे. आणि बाहेर मग बघूया काय काय ठरलेलं आहे. एवढं काही मला माहिती नाही, पण छोटंसं आपलं सेलिब्रेशन आहे. मग मुलगीने काय काय आणलेलं आहे तुम्हाला मी दाखवते. तर हे बघा, हे बड्डे बॉयला आणलेली आहे टोपी. आणि ही एक अजून एक टोपी, 2 टोपी आणलेल्या आहेत. आणि हे बघा, हे वाढदिवसाचं ते नाव नसतं का, हॅपी बर्थडे, तर ते आहे हे. हे आणलेले आहेत फुगे, फटाफटा पोडायला फुगे. आणि त्याचा दुसरा वाढदिवस आहे ना, म्हणून हे 2 नंबर आणलेला आहे. बघा, हे हॅपी बर्थडे दिसते का, इकडनं वेगळं दिसते म्हणून. एवढंच ते. आणि हे चिकटवायला, तर एवढंच आणलेलं आहे. कुठं पण पैसे वेस्ट नाही घालवायचे. हां, कुठं पण पैसे वेस्ट नाही घालवायचे. मग तिला म्हणलं काय कर, उगाच जास्त खर्च करण्यापेक्षा त्याच्या नावावरती म्हणलं 1-2-3 हजार रुपये टाक म्हणलं तिला. तेवढंच आपलं ते 5 वर्षासाठी टाकलं तर तेवढंच आपली म्हणजे बचत होती. म्हणून तिला म्हणलं वायफळ खर्च करण्यापेक्षा ते बरं ना, त्यालाच उपयोगाला येतील. मग तिला तेच सांगितलं आहे मी. बघू आता तिचा पण विचार तोच आहे. 2-4 हजार रुपये किंवा 5 हजार रुपये टाकायचे त्याच्या खात्यावरती 5 वर्षासाठी. चालतंय. तसे आपण बचत करत नाही, मग तसं त्याप्रमाणे बचत होईल. टाकून दे म्हणलं 4-5 वर्षासाठी, चालतंय ते. आपण असा किती खर्च करतो त्याचं मोजमाप पण नसतं. मग ते वाढदिवसाच्या निमित्तानं तेवढं त्याच्या खात्यावरती पैसे टाकले, त्याचं खातं उघडलं, त्यालाच मदत हो, म्हणजे आपल्याला मदत होईल. त्याला काय मदत होते, आपल्यालाच मदत होणार. तर असं चाललं आहे विचार. बघू आता. तर बाय बाय सगळ्यांना. या सगळेजण कैवल्याच्या वाढदिवसाला केक खायला या. छोटंसं सेलिब्रेशन आहे.